नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. दिवाळी सण साजरा करतो आपण. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी आल्याने आज कलर्स मराठी वाहिनीसोबत आपण दिवाळी सेलिब्रेट करतो आहे आणि याच निमित्ताने अभ्युदयनगर वाचक कोकण माझ्यासोबत आहेत. कसा आहे तुम्ही? मस्त मस्त खूप छान. काय वाटतंय, कशी फिलिंग? आपल्या घरी दिवाळी आले, सेटवर तर दिवाळी आपण करतोय. त्यातल्या त्यात निवेदिता ताईला किती मिस करते जे आता आपल्या इथे नाही आहे? हो, त्या खरंच हव्या होत्या आणि अर्थात आता राजचे वडील आलेले आहेत मालिकेत, सो तुषार दादा सुद्धा हवे होते. एक कंप्लीट फॅमिली झाली असती. येस. बरं, निवेदिता ताई जिथे असेल तिकडे खाण्याची चंगळ असतेच असते. सेटवर झालाय का अजून एखादा दिवाळीचा फराळ वगैरे आलाय का, किंवा असा आहे का ताई लवकरात लवकर काहीतरी बनवून घेऊन ये असं काही? नाही फराळ अजूनही आला नाहीये खरं तर. त्या दिवशी आम्ही जेव्हा सीन शूट केले तेव्हा जो काय आला होता तो बाहेरून आला होता, पण घरचा अजून कोणाच्याही आला नाहीये. आय गेस तो 9 तारखेनंतरच येईल आणि आम्ही त्याची वाट बघतोय. तन्वी, तुला विचारायला आवडेल, जसं तू बोलीस की कोकणामध्ये दिवाळीचा पूर्ण वेगळा माहोल असतो. मुंबईच्या दिवाळीला कोकणातली सर कधीच येणार नाही. कोणती गोष्ट आता मिस करतेस कोकणातली? मी बऱ्याच गोष्टी मिस करते खरं तर, पण स्पेशल सांगायचं झालं तर दिवाळीचं शॉपिंग आणि सगळी दुकानं जी सजवतात, आणि ते असं नाही की वरवर काही सजवतात, ते संपूर्ण क्लीन करतात, धुतात लिटरली आणि सजवलं जातं. प्रत्येक जण, तुम्ही बाजारपेठेतून वगैरे अशी जर एक चक्कर माराल तर तुम्हाला दिसेल की किती उत्साहाने आणि किती काय म्हणतात, एक पॉझिटिव्हिटी असते तिकडे. सो ते एक वातावरण वेगळंच आहे. इथे सुद्धा त्याच पद्धतीने करतात, पण तरीही प्रत्येक ठिकाणला त्या प्रदेशाला म्हणतात तसं एक वेगळा आपला फ्लेवर असतो. सो कोकणचा तो फ्लेवर मी नक्कीच मिस करते. विवेक, तू काय सांगशील? अभ्युदयनगरची दिवाळी म्हणजे खतरनाक दिवाळी असते. तिकडे असे अवली माणसं आहेत की बाबा बॉम्ब कुठे लावतील कुठे नाही लावतील. असं झालंय का असा कधी किस्सा की बाबा एक काय करायला जातो आपण काहीतरी वेगळंच झालं असं काही? नाही वेगळं झालंय म्हणण्यापेक्षा ना, बऱ्याच वेळा मुद्दाम केलं जायचं. आम्ही टेरेसवर जायचो वरती 5व्या माळ्यावर, आणि तिथून समोरच ग्राउंड आहे. सो तिथून आम्ही रॉकेट सोडायचो, कारण ग्राउंडमध्ये बरेच जण आलेले बसलेले असायचे. सो ते वरून आम्ही रॉकेट सोडायला आणि लपायला आम्हाला जी मजा यायची. ऑफकोर्स हे आता तुम्ही कोणी करू नका प्लीज, हे आम्ही करायचो वेडेपणा, पण ती एक वेगळी मजा होती जी आम्ही एन्जॉय केली तेव्हा. बरं, असं कधी झालं आहे का किंवा दिवाळी आली तर घरची साफसफाई सुरू आहे किंवा घरामधलं फराळ वगैरे सुरू आहे तर आईचा ओरडा पडला आहे का किंवा तू नको करूच रे, एक काम करायला जातो आणि अजून वाढवून देतात, असं कधी झालं आहे का? नाही असं नाही झालं आहे कधीच, कारण मी आईला प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतो आणि मला प्रत्येक पदार्थ येतो खरं तर दिवाळीच्या फराळातला. सो असं कधी झालं नाही आहे. इनफॅक्ट ती म्हणत असते की अरे ये लवकर करूया, मदत कर, जरा मदत कर. तर मी तुझ्यासोबत असं कधी झालं का एखादा फराळ बनवतोय पण तो चुकलाय बाबा, पण नंतर आई तू लांबच राहा, तू येऊ नकोस इकडे, तो आपण फक्त खाऊया असं आहे? खूप लहान असताना आई म्हणायची की तू नको ग, तुला नाही जमणार ते. पण जसं जसं वय वाढत गेलं तसं आई म्हणाली की हा कर चल. मग मला चकल्या गाळायला खूप आवडतात. तो राऊंड 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 घ्यायचा बरोबर, किंवा लाडू वळायला, हे तर मला आवडतं. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. बरं, एक असतं ना की जेव्हा दिवाळी येते तेव्हा दरवर्षी आपण एक नवीन उपक्रम साजराच करतो. म्हणजे बाबा मला ह्या दिवाळीला हा गुण मला अंगीभूत करायचा किंवा ही माझी एक वाईट सवय आहे ती मला दूर करायची आहे. आत्ता काही आहे असं की बाबा चलो आपण जसे आहोत तसेच पुढे राहूया, असं काही? नाही, मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात. ॲज अन ॲक्टर तुम्ही ज्या फील्डमध्ये असता तेव्हा नेमकं वाटत असतं की हे अजून शिकलो नाही आहे, ते अजून शिकलो नाही आहे. सो मला असं वाटतं की मला कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट शिकायला पाहिजे लवकरच, किंवा मला डान्स क्लासेस जॉईन करून रेग्युलर डान्स केला पाहिजे, कारण बरेच इव्हेंट्स होत असतात की तेव्हा जर तुम्ही वर्षभर नाचलेलं नसतो आपण आणि अचानक असं ठरतं की या दिवशी तुम्हाला नाचायचं, 2 दिवस आधी रिहर्सल करू. आठवडाभर पण नाही, 2 दिवस मिळतात तुम्हाला फक्त. सो त्यात तुम्हाला रिहर्सल करून त्या डान्ससाठी रेडी राहायचं असतं. सो मला असं वाटतं की या 2 गोष्टी तरी ॲटलिस्ट मी शिकायला हव्यात आणि त्या मी लवकरच शिकेन. सांगशील तुझा असा कोणता उपक्रम आहे का किंवा या दिवाळीपासून आपल्याला हे करायचंच आहे असं? उपक्रम असं नाही म्हणणार मी, पण मी आजच सुरुवात केली आहे. ती म्हणजे मला गेल्या काही दिवसात खूप प्रकर्षाने जाणवलं की नेचरपासून माझा कनेक्ट खूप तुटतोय. म्हणजे बिझी स्केड्यूलमुळे असेल किंवा काही असेल, पण काही एक म्हणजे ना असा एक पिरियड होतो की जिथे आपल्याला सगळं छान असतं पण खूप असं बोरिंगनेस येतो लाईफमध्ये किंवा एक डल वाटतं. सो आत्ता 2 दिवसापूर्वी मी पुण्यात गेले होते आणि पुण्यात नक्कीच जास्त झाडं आहेत जिथे मी गेले होते तिथे. आमच्या ललित कला केंद्राला पण जाऊन आले. सो सगळं असं ग्रीन आहे
आणि तिथे गेल्यानंतर मला असं खूप छान फील झालं की येस, मला इथे आल्यानंतर किती पॉझिटिव्ह वाटतं आहे. कुठेतरी पक्ष्यांचे आवाज ऐकायला येत आहेत, काहीतरी मी त्यांच्याशी म्हणजे मला तुम्हाला आत्ता नाही सांगता येणार, पण एक काहीतरी वेगळं फिलिंग आहे जे की इथे मला ते खूप जास्त मिसिंग वाटत होतं माझ्या घरी. सो मी आजच 2 झाडं घेतली आहेत, इंडोर प्लांट्स. आणि मला असं वाटतं की मी थोडाफार वेळ असाही घालवावा की त्या झाडाची काळजी घेणं असेल किंवा काहीतरी या पद्धतीने. गावी माझ्याकडे, आमच्या इकडे खूप मोठी जमीन आहे, सो मी नक्कीच झाडं लावेन. पण मी तुम्हालाही हे नक्कीच सजेस्ट करेन की ही एक प्रकारची थेरपी आहे आपल्या मेंटल हेल्थसाठी, आणि तुम्ही त्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. आणि येस, नेचरशी पण कनेक्ट होऊया. खरंच खूप भारी वाटते. तुर्तास वेळेच्या अभावी आपण थांबूया. अजून खूप सारे रिपोर्टर त्यांच्यासोबत गप्पा मारायचे आहेत. जाता जाता खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येस, तुम्हा सगळ्यांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आपल्या घरी दिवाळीचा सण साजरा करतो आपण सगळ्यांनी. आज कलर्स मराठीच्या कलाकारांसोबत मी दिवाळी साजरी करतो. त्याच वाहिनीवरील खूप गोड असते मालिका, त्याच मालिकेतले 2 कलाकार माझ्यासोबत आहेत. अभ्युदयनगर वाजं कोकण असे 2 धडाडीचे कलाकार माझ्यासोबत आहेत. दोघे कसे आहात तुम्ही? मस्त मस्त